कडून 13,000 कोटी तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत। यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी करणार। आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल। सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे। कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे। त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील। ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागणी आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे, अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड, या सर्व गोष्टींची कमतरता आहे। आणखी जागा उपलब्ध नाहीये आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्ग सुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल। कारण अतिरिक्त गाडी सोडणं हा फक्त विषय नसतो, तो त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते। सावंतवाडीचं टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं, स्वच्छता करणं, पार्किंग करणं, या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाहीयेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात, त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने एक्सप्रेस कोकणवासियांनी ठाण्यातनं सुरू करावी अशी मागणी कोकणवासियांनी केलेली आहे। संघटनेने मागणी रास्त आहे, आपण तशा पद्धतीची मागणी सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे, परंतु कारशेड आणि याची व्यवस्था सुरू झाली तरच आपल्याला ठाण्यापासून गाडी सोडता येईल। नवीन स्टेशनची सुद्धा आपण वाट पाहतोय। नवीन स्टेशनचं काम, दोन्ही बाजूचं काम सुरू झालेलं आहे। नवीन स्टेशनला सुद्धा गती येईल आणि त्यानंतर काही या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करता येईल। सर, संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। एकनाथ शिंदे जे काही आमदार खासदार फोडत आहेत, हे पैसे देऊन फोडत आहेत, त्यांच्या दरेगावातला हा पैसा नाहीये, तर मिसिंग लिंक किंवा अनेक प्रोजेक्ट यांच्यातनं लुटलेला हा पैसा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यामुळे त्यांना दिवसा ढवळ्या रात्री स्वप्नी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दिसत आहेत, परंतु एवढे घाबरलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या संदर्भात, त्यामुळे सातत्याने एकनाथ शिंदेंचा ताव फोडतायत। संजय राऊत यांनी प्रथम आपल्याला लोक सोडून का जात आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे की तो बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्याचे विचार तत्व यांनी सोडलेली आहे, संपवलेली आहे। काँग्रेसमध्ये जाण्याचे सल्ले इतरांना देत आहेत, मग हे का नाही जाणार, हा पदाधिकाऱ्यांच्या मनात हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। काँग्रेसमध्ये जाण्या अगोदरच आपण आपल्या समविचारी पक्षामध्ये जावं ही प्रत्येक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मनात या गोष्टी येतात आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करतात। सिद्धिविनायक मंदिराबाबत ज्या काही विधान परिषदेमध्ये जे काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थित सांभाळलं होतं, डायलिसिस सेंटरसाठी आम्ही निधी मंजूर केला होता, मात्र आता सत्ता बदललेली आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले असतात, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा तरच आम्ही तुम्हाला हा निधी उपलब्ध करून देऊ। हे बघा संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतोय की एकनाथ शिंदेवरती चुकीचे आरोप करणं हा त्यांचा एकमेव धंदा आहे। सकाळी उभं राहायचं आणि भुंकायचं हा एकमेव काम आहे। शिंदे साहेबांनी काल विधान परिषदेमध्ये आरोप केलेला आहे, नसेल तर स्पष्टीकरण द्या। साहेबांनी आरोप केलेला आहे, जो आरोप ज्या टीका टिप्पणी एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलेले, आता जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या सवंगड्यांनी हे आरोप केले होते, द्या स्पष्टीकरण, किंवा ते सवंगडी चुकले होते हे तुम्ही म्हणा ना, तुम्ही स्पष्टीकरण द्या, केवळ चुकीच्या गोष्टींच्या वल्गना करू नका। देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत आहेत, एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत यांनी कोण मुख्यमंत्री होईल याची काळजी करण्यापेक्षा पुन्हा स्वतः खासदार कसे बनतील याची काळजी त्यांना आहे आणि त्यामुळे हे सर्व वक्तव्य येत आहेत त्यांच्याकडून। त्यांना मला असं कळलेलं आहे की त्यांच्याकडे तर संख्या नाही राज्यसभेवर निवडून येण्या इतपत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।